नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जवाहर नवोदय विद्यालयाकरिता वर्ग 5वी करिता जी टेस्ट होणार आहे त्याकरिता अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. सर्वप्रथम आपण navodaya.gov.in या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल. त्या नवोदय जवाहरची जी वेबसाईट आहे ती अजूनही साईट अंडर मेंटेनन्सचा मेसेज तुम्हाला येतो आहे. त्याच्या खाली क्लिक हिअर टू अप्लाय फॉर क्लास 6 JNVST 2027 या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेरन्स तुमच्यासमोर ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या लिंकवर जायचं आहे. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तुम्हाला, त्या इन्स्ट्रक्शन पूर्ण वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला यस सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला प्रश्न विचारला की आपके पास में आधार नंबर है, डू यू हॅव आधार नंबर. असेल तर यस करायचं आणि नसेल तर नो करायचं. मी या ठिकाणी नो जर केलं तर तुम्हाला एक रेसिडेन्शियल सर्टिफिकेट तो मागतो आणि यस जर केलं तर तुम्हाला तिथे आधार नंबर मागतो. मी याला नो करणार आणि याला क्लिक केल्यानंतर आपल्याला तो विचारेल की तुम्हाला एक रेसिडेन्शियल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हा फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला पहिलेच काय करायचं आहे की सर्व डॉक्युमेंट्स त्या स्टुडंटचे पहिले स्कॅन करून ठेवायचे आहे आणि स्कॅन केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, अपलोड करू शकता. जसं की मला एखादा फॉर्म जर या ठिकाणी भरायचा असेल तर मी यामध्ये बघा पहिले रेसिडेन्शियल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर तुम्ही या फॉर्मला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म ओपन होतो. मग तुम्ही या ठिकाणी काय करा की त्या फॉर्मला फिलअप करत चला. सर्वप्रथम तुम्हाला नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हटलं आहे तर तुम्ही नेम ऑफ द कॅन्डिडेट फिल करा. कॅपिटल लेटर स्मॉल लेटरमध्ये तुम्ही लिहू शकता. मी फक्त ते नाव फिलअप केलं. त्याच्यानंतर तुम्हाला वडिलाचं नाव फिल करायचं आहे, म्हणजे नेम ऑफ फादर तुम्ही या ठिकाणी ते नाव फिल करू शकता. त्याच्यानंतर आईचं नाव काय आहे ते तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. जे नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी फिल करायचं आहे. जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी बघायची आहे. डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला 2016ची असेल तर तोपर्यंत टाकायची आहे. ॲक्सेप्ट करते की नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर तुम्ही या ठिकाणी जी कोणती डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एंटर करायची आहे. तसं मी एक कोणती तरी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. मोबाईल नंबर जो कोणता असेल तुम्ही या ठिकाणी तो 10 डिजिटवाला मोबाईल नंबर एंटर करा. मेल ID असेल तर चालेल, नसली तरी काही फरक पडत नाही, कारण तो पार्ट जो आहे हा जो फील्ड आहे तो मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर मात्र कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जसं की SC आहे, ST आहे, OBC आहे, EWS आहे आणि जनरल आहे. बरेच वेळा काय होतं की काही स्टुडंट हे SBCमध्ये येतात आणि SBC हे सेंट्रल कास्टमध्ये दाखवत नाही, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही OBC याच ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. बाकी SC, ST आणि OBC कॉमन जसे तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. या ठिकाणी डिसेबिलिटी तुम्हाला विचारलेला आहे, तो विकलांग आहे का. असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कसल्या प्रकारचं त्याच्या सर्टिफिकेटवर डिसेबिलिटी दिलेली आहे ते तुम्ही इथनं सिलेक्ट करायची आहे. ती एस जर तुम्ही केलं तर तुम्हाला इकडे समोर पर्सेंटेज विचारते किती पर्सेंटेज आहे म्हणून, आणि जर नसेलच तर बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी नो म्हणून दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे. जो तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी एंटर करा. जसं की मी एक व्हॅल्यू या ठिकाणी एंटर करतो. पिनकोड जो कोणता असेल तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. नंतर तुम्हाला विचारतो आहे की रेसिडेन्शियल स्टेट कोणता आहे, तर महाराष्ट्र मी या ठिकाणी टाकतो आहे. ज्या जिल्ह्यात तुम्ही राहताय तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि याची एक कंडिशन आहे फॉर्मची की बाबा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. किंवा 5वा वर्ग ज्या जिल्ह्यात शिकत आहेत त्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मी इथे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ब्लॉक, कोणत्या ब्लॉकमध्ये तुमची शाळा आहे ती तो ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट RUNNIOS कॅन्डिडेट
NIOS कॅन्डिडेटचा अर्थ होतो की तुम्ही ओपन स्कूलमधले विद्यार्थी आहात का. म्हणजे याच्या अगोदर ओपन युनिव्हर्सिटीसारखे युनिव्हर्सिटी ज्यांना डिस्टन्स एज्युकेशन जर घ्यायचं असेल तर ते ओपन युनिव्हर्सिटीमधून एज्युकेशन घेत असतात. त्याचप्रकारे NIOS म्हणजे ओपन स्कूलमधून जर तो विद्यार्थी असेल तर तो तुम्हाला आहे की नाही या ठिकाणी विचारतो. जर असेल तर यस करायचं, ते तुम्हाला एक सर्टिफिकेट मागतो, आणि नसेल तर नो करायचं. जनरली ते नाही आहे आपल्याकडे, म्हणून तुम्ही या ठिकाणी नो जरी केलं तरी चालेल. मग तो नंतर विचारतो आहे वेदर डिस्ट्रिक्ट ऑफ स्टडी ऑफ क्लास 5 अँड डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्सी सेम. तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचा जिल्हा आणि तुम्ही राहत असलेला जिल्हा सारखा आहे का. तर तुम्ही त्याला म्हणायचं आहे यस. तुम्ही त्याला एस म्हटल्याबरोबर तुमचा राज्य, जिल्हा आणि ब्लॉक या ठिकाणी पूर्ण येऊन जातं. त्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे तुमच्या एक्झाम मीडियम. तुम्हाला तो पेपर इंग्लिश मीडियममध्ये द्यायचा आहे, मराठी मीडियममध्ये द्यायचा आहे की अजून कोणत्या भाषेमध्ये द्यायचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या खाली आलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे 3ऱ्या वर्गामध्ये ज्या शाळेत तुम्ही शिकत होतात त्या शाळेचं नाव. जसं की JP प्रायमरी स्कूलमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर ते तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर 4थ्या वर्गामध्ये ज्या शाळेत तुम्ही शिकत होते त्या शाळेचं नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. तसं मी इथे JP प्रायमरी स्कूलच फक्त टाकतो आहे. तुमच्याकडे जी व्हॅल्यू असेल, जे नाव असेल तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. आणि 5व्या वर्गामध्ये तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. सर्व शाळा हा रिकग्नाइज असतात, फक्त इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला स्कूल लोकेशन बघायचं आहे. स्कूल लोकेशन म्हणजे ते ग्रामीण आहे की शहरी आहे. जर शहरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्बन एंटर करायचं आहे, आणि जर ग्रामीण असेल तर ते तुम्हाला रुरल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता अर्बन म्हणजे काय की ज्या ठिकाणी नगरपंचायत जर असेल किंवा नगर परिषद असेल तर अशाला तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे. आणि जिथे ग्रामपंचायत असेल किंवा गट ग्रामपंचायत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रुरलचा वापर करू शकता. शाळा असली पाहिजे. तुम्ही असून तुमचं रेसिडेन्शियल ॲड्रेस महत्त्वाचा नाही आहे, तर तुमची शाळा ज्या एरियामध्ये आहे तो पार्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जनरली 3री वर्गामध्ये जेव्हा गेलो तेव्हा जून महिन्यामध्ये प्रवेश घेतला आणि आपला रिझल्ट जो आहे तो मे महिन्यामध्ये लागतो. म्हणून इथे जून आणि मे, इथे पण जून आणि मे सिलेक्ट करायचं आहे. आणि पुन्हा 5वीमध्ये आपण ॲडमिशन घेतलं तर तेही जूनमध्ये घेतलं, आणि आपला रिझल्ट जो लागणार आहे तो आपला मे महिन्यामध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. जो कोणता फोटो तुमच्याकडे त्याचा स्कॅन केलेला असेल तो डबल क्लिक करून इथे अपलोड करायचा आहे. नंतर स्टुडंटची साईन तुम्हाला अपलोड करायची आहे. ही स्टुडंटची साईन JPEG फॉर्मॅटमध्येच असले पाहिजे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे. आणि ते अपलोड करत असताना इकडे काहीतरी रिस्ट्रिक्शन तुम्हाला दिलेलं आहे. रिस्ट्रिक्शन कोणतं आहे की ते एकतर JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, आणि त्याची साईज जी आहे, फोटोची साईज म्हणा किंवा सहीची साईज जी आहे ते 10 KB ते 100 KBच्या आतमध्ये असलं पाहिजे. इथे एक इम्पॉर्टन्स आहे की जे सर्टिफिकेट अपलोड करा, कोणत्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट. परंतु वरती जेव्हा आपण फॉर्म भरताना कॅटेगरी सिलेक्ट केली होती तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला अपलोडिंग द कॅटेगरी सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी, म्हणजे ते कंपल्सरी नाही आहे. मग तुम्ही ते अपलोड करायलाच पाहिजे असं आवश्यक नाही. तर याच्या जागेवर काय करू शकता तुम्ही, जर तुमच्याकडे ऑफलाईन फॉर्म फिलअप केलेला असेल तर तो फॉर्म तुम्ही याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. अशा प्रकारे जसं की हा फॉर्म स्कॅन आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या फाईलला सबमिट करायचा. हा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेसेज येईल, आणि तो तुम्हाला कन्फर्म करूनच त्या ठिकाणी फायनल सबमिट करायचा. चेक करून घ्यायचं आपल्याला का आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यानंतर फायनल सबमिट करून तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर प्रोव्हाइड केला जातो, आणि तुमचा पासवर्ड हा तुमची डेट ऑफ बर्थच असतो. अशा प्रकारे तुम्ही त्या नवोदयसाठी जी परीक्षा होते त्यासाठी तो फॉर्म तुम्ही किंवा अर्ज अप्लाय करू शकता. धन्यवाद.